तर मित्रांनो इथे काटोल नाका आहे आणि इथे समोरच गोरेवाडा गेट आहे. सो गोरेवाडा गेटच्या दोन्ही साईडनी लेफ्ट अँड राईट साईडनी फुटपाथ दिलेला आहे रोडच्या बाजूनी. सो प्रॉब्लेम असा येत आहे की फुटपाथ वरती ड्रेनेज सिस्टीम दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. प्रत्येक ड्रेनेज म्हणजे मिनिमम ड्रेनेज असे खराब झालेले आहे. इफ इथे कोणी प्राणी वगैरे आला, समजा माणूस चुकीने त्याचं लक्ष नसतं यात घुसलं तर त्याची जीवहानी होण्याची 100% गॅरंटी आहे. कारण की नालीची जी हाईट आहे मोर दॅन 3 फीट आहे. सो प्लीज एनएमसी याच्याकडे लक्ष द्या. नागपूर नगरपालिका ही नम्र विनंती आहे. लोकेशन आहे गोरेवाडा गेटच्या समोर. आणि बिमलाज भाऊ तुम्ही सुद्धा यावरती ऍक्शन घ्या. मला नाही वाटत नगरपालिका स्ट्रिक्टली ऍक्शन घेईल म्हणून. सो प्लीज. आणि हे एका जागेवर नाही मल्टिपल जागेवर आहे. इथे पण आहे, तुम्ही बघू शकता. इथं जर कोणी घुसला तर तो चांगला मोकळा होऊन जाईल. सो प्लीज याच्यावरती ऍक्शन घेणं महत्वाचं आहे. हे इथे पण बघू शकता तुम्ही. तुम्हाला मराठी येते का? प्रत्येक जागेपर्यंत दोन्ही साईड आहे. ही मस्त आहे कारण की प्राणी जर घुसलं येतात तर चांगला कोंडीच होते ना. दुसरे एखादी माणूस अचानक जर पाय गेला त्याच्यात 3 फीट घालवणारा माणूस टाकून द्या ना. वाटतं नवीन ढाकण लावायला सांगा ना तुम्ही. तुमचं काय मत आहे? गरजेचं आहे की नाही? बरोबर आहे ना. बरोबर कोणी पडू शकते त्याच्यात. जंगलचा इलाका आहे, ज्यानं पडू शकते.